तर मी सुद्धा तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बघितला आहे. अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल, ज्या माळी समाजातील लोकांनी नवनाथ वाघमारेच्या अगोदर लक्ष्मण हाकेंचा सत्कार केला, लक्ष्मण हाकेंना यथोचित सन्मान केला, त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल. आता ते बोललेत नाही बोललेत ते व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे आपल्याला आता व्हिडिओ तर बोललेलं दिसतंय. आता तेच याच्यावर काय प्रतिक्रिया देतील आपल्याला कळेल. आणि दुसरा प्रश्न राहिला आहे भुजबळांचे पोरांच्या विषयी जरी त्यांनी असं वक्तव्य केलं की भुजबळांचे पोरं कामाचे नाहीत, भुजबळांनी नेतृत्व मोठं होऊन दिलं नाही. अरे कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं, आपल्याला काम करत राहावं लागत असतं. गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते आणि ओबीसींचे राज्याचे नेते, देशाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं काम केले म्हणून त्यांच्याकडे ओबीसीचा मशिया म्हणून पाहिलं जातं. आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावं वाटत असेल तर ही दुर्दैव आहे ना. तुम्ही कुठेतरी उलटं बोलून ही जागा कोणाला घेता येणार नाही. आणि ओबीसींचं नेतृत्व माळ्याकडं मानण्यापेक्षा याच्यात माळी, धनगर, वंजारी तुम्ही आणता का? जो काम करीन त्याला नेतृत्व मिळत असतं. भुजबळ साहेब गेल्या अनेक दशकापासून ओबीसींचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना ओबीसीनं ही पदवी दिली. ओबीसींचा मशिया या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी सुद्धा त्यावेळी भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेब आमचे नेते म्हणून ठणकावून सांगितलं होतं. त्यांनी कधी संकुचित विचार केला नाही. मग आपण का करायचा?